सिंग 11 बल्ल्याने अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स नांदकर या दोन संघामध्ये संघर्षाची फाईट सुरू आहे. धावसंख्या 35 धावा. आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो मित्रांनो तो सिंग आता बॉलिंग ट्रॅक वर. सिंग 11 बल्ल्याणी संघाकडनं अंतिम षटक घेऊन स्लॉग वर हाणामारीचं चौथं षटक घेऊन. स्ट्रायकिंग एंडवर संकेत दलवी, नॉन स्ट्रायकिंग एंडवर अक्षय कोळी. यावेळी पहिला चेंडू पावर दाखवली जाते. पहिल्या चेंडूवर चेंडू भिडकावून दिलाय लॉंग ऑफ सीमा पार. संकेत दलवीची बॅट आता बोलतीये. नांदकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. क्या बात है, लाजवाब स्ट्रोक होता. चेंडू सरळ सीमा दिला. चेंडू मध्ये होता, चेंडू रेडार मध्ये होता आणि चेंडूची दशा आणि दिशा खराब दिली. यावेळी देखील आणखी एक आसमानी टोला. यावेळी लांबी आणि उंची सेम आहे आणि चेंडू सीमा पार फेकला जातोय. पंचांचे दोन्ही हात वरती आणि षटकार पाहायला मिळतोय. सार्थक 11 नांदकर संघ आहे मित्रांनो. यावेळी आणखी एक आसमानी टोला. यावेळी त्याहून उंची त्याहून लांबी जास्त. चेंडू सीमा पार षटकार. तीन चेंडू 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट करत असताना संकेत दलवी ब्रँड दाखवतोय. आणखी एक येतोय. हा डिटेल आहे मित्रांनो. 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडूवर 4 षटकार मैदानाच्या बाहेर. संकेत दलवी सांगतोय की अजूनही आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. तर एका ओव्हरमध्ये 5 षटकार देखील लागले होते मागच्याच काही सामन्यामध्ये. परंतु 6 चेंडूवर 6 षटकार लागतील का? तो पराक्रम करेल का या क्रीडांगणावर? आणि आणखी एक लागतोय की काय? यावेळी मात्र जीव धोक्यात. चेंडू सीमा पार. तब्बल 5वा षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये संकेत दलवीनं. थँक्यू सो मच डीजे. एकदा फलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे मित्रांनो. 5 चेंडू आणि 5 षटकार. 6वा षटकार मारेल का?